आपण नंदीला आता बोलावत आहात ना? नंदी, 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 ह्या जेजुरी गडावर तुझं स्वागत आहे। या खेळाचं साक्षी ठरलं आहे श्री नंदेशराव। या खेळाच्या नियमाप्रमाणे यांना योग्य ती साक्ष द्यावी लागेल। सारीपाटाच्या खेळात नंदी आपणच होतात ना? होय माते। म्हणजे तुम्ही देखील त्या कारस्थानाचा भाग होतात तर? नाही माते, त्यावेळेस मी निष्पक्ष राहून निर्णय दिला होता। आज्ञा असावी। तुम्ही गडावरच थांबावे। नंदी, म्हाळसेची इच्छा आहे म्हणून तू गडावरच थांबावे। नारायण नारायण। हे प्रभू, या आख्यानाच्या निमित्ताने आपला प्रिय भक्त नंदीही या राजवाड्यात हे आख्यान ऐकण्यासाठी आला आहे। आता लवकरात लवकर आख्यानाला प्रारंभ करा। नारायण नारायण। होय देवा, श्री महादेवांना प्राप्त करून घेण्यासाठी श्री पार्वती देवींनी जी कठोर साधना केली त्यात सप्तर्षींनी देखील त्यांची परीक्षा घेतली। अर्थात श्री महादेवांना हे सारे काही ज्ञात होते। याचा अर्थ आता पार्वती देवींवर महादेव प्रसन्न होणार होते, हो ना मुनिवर? नारायण नारायण। ते व्हायला त्या क्षणी वेळ होता, कारण श्री पार्वती देवींना अजून एका मोठ्या परीक्षेला जणू सामोरं जायचं होतं। असाच लावू ना? आता काय करायचंय? आता आपण ड्राय स्टफिंग दुसरं काय करणार आपण त्यात? आपण ह्याच्यात मेयोनीज न टाकता बाकीचे सगळे साहित्य टाकायचे। अच्छा, हे सगळं? ऋतू, माझा तर विश्वासच बसत नाहीये। म्हणजे अगं बहिणी आमचं लग्न व्हावं म्हणून किती प्रयत्न करत होती आणि ते सगळं करताना की शिवच्या आम्हाला माहिती पुरवते। नाही, मला नाही वाटत। गौरी, खूप चांगली आहेस गं, म्हणून तुला सगळं जगत चांगलं दिसतं। पण शिव उगाच बोलला असेल का? त्याच्यावर विश्वास नाहीये का तुझा? शिववर पूर्ण विश्वास आहे मी माझा, पण तो आता हे जे काही करतोय ना, म्हणजे निशा बहिणी समोर त्या राधिका सोबत फिरण्याचं नाटक वगैरे, ते त्याचा काही उपयोग होणार नाहीये। अगं असं कसं म्हणतो? अगं नीलिमा, जतीन भाईंचा कॉल आहे। हो माहितीये, रिसीव कर ना। अगं बघ,
कट झाला. आता तू रिसीव्ह केला नाहीस म्हणून ते मला करतील. अब पुन्हा आला बघ. घे बघू. पण हे एक ना एक दिवस घडणारच होतं. आता मला कळलं तुम्ही 2 दिवस झाले काय सांगत होता ते. बनू हे संकेत असतात आणि हे ठरवून येत नसतात. मी बाहेर तुमची वाट बघते.